नमस्कार प्रेक्षक सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपलं स्वागत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांना बारामतीहून तातडीनं वैद्यकीय उपचाराकरता रुबी हॉल क्लिनिक येथे दाखल करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी आता त्यांच्यावरती तपासणी होऊन पुढील 2 तासामध्ये त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती आपल्याला मिळू शकेल. तुर्तास तरी त्यांच्या प्रकृतीला आराम पडो एवढीच प्रार्थना. कोण आहे रे माझ्या अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला निर्विवाद बहुमत आहे आणि त्यांची रिपब्लिकन पक्षाबरोबर आघाडी देखील आहे. त्यामुळे त्यांनी मंजुश्री नागपुरे यांना महापौर आणि रिपब्लिकन पक्षाचे परशुराम वाडेकर यांना उपमहापौर पदाची संधी दिलेली आहे. महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक ही बिनविरोध करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ती पुढील 2.5 वर्षाकरता असण्याची शक्यता त्या ठिकाणी सांगण्यात आली. तथापि राजकीय गणित कशा प्रकारे जमतील त्यानुसार त्यात बदलही होत. सर्व पुणेकरांना माझा जय श्रीराम. पुण्याच्या महापौर पदाची सूत्रे स्वीकारताना मनामध्ये भावनांची दाटी आहे. पुण्याचे महापौर पद मिळाल्याचा आनंद असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाचे दुःखही ओसरलेले नाही. त्यांना पुणेकरांच्या वतीने आणि माझ्या वतीने मी विनम्र श्रद्धांजली वाहते. देशातील पहिल्या प्रमुख 10 शहरांमध्ये पुण्याचा समावेश होतो. त्यामुळे पुण्याचे महापौर पद ही जबाबदारी मोठी आहे याची मला कल्पना आहे. ही जबाबदारी माझ्यावर सोपविणारे देशाचे खंबीर पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी नवीन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ, राज्याचे कॅबिनेट मंत्री आमचे मार्गदर्शक चंद्रकांत दादा पाटील, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, आमदार भीमराव अण्णा तापकीर, आमच्या मार्गदर्शिका चित्राताई वाघ, गणेशजी बिडकर, धीरजजी घाटे, सर्व लोकप्रतिनिधी, सर्व कार्यकर्ते आज इकडे या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी ज्यांनी माघार घेतली त्या सगळ्यांचे मी आभार मानते.
ज्या जनतेने विश्वास दाखवला माझ्यावरती, मला बिनविरोध निवडून दिलं, त्या जनतेचे मी आभार मानते. आई जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांती. तेलंगणा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाली अशी बातमी आणि काही लोकांनी प्रत्यक्ष फोटो व्हिडिओ पाहिलेले आहेत. त्याचा निषेध आज पुण्यामध्ये करण्यात आला. कारण पुणे शहर हे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची कर्मभूमी आणि त्यांच्या जीवनाचा अध्याय पुण्यातूनच सुरू झाला. मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांची पुतळ्याची काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी आणि मनोवादी लोकांनी त्याच्या विटंबना केली. त्याचा निषेध आज या ठिकाणी आम्ही करत आहोत. ज्या महात्मा फुलेंनी पुणे शहरातून शिक्षणाची मुहूर्तमेढ लावली, आज चांगल्या विचारांचे लोक तयार केले. सावित्रीबाई फुलेंनी महिला शिक्षणासाठी मोठे योगदान दिलं आणि अशा लोकांचा जर कोण विटंबना करत असेल तर त्याचा आम्ही पुणे शहर माळी महासंघाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि जर त्या आरोपींना तातडीने जर पोलीस कारवाई झाली नाही तर पुढच्या टायमाला तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आम्ही कलेक्टर साहेबांना या ठिकाणी तसं पत्र देणार आहोत. परवा तेलंगणामध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांची काही मनोवादी प्रवृत्तीच्या समाजकंटकांनी विटंबना केली. त्याचा तीव्र निषेध आम्ही सर्वजण करत आहोत. या दृष्टीने त्वरित तेलंगणा सरकारने आणि संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित या समाजकंटकावर कारवाई करावी. अन्यथा हे आंदोलन आज आम्ही प्राथमिकदृष्ट्या सुरू केलेलं आहे. त्याचं राज्यभर आणि देशभर आम्ही सर्व संदेश पोचवून या मनोवाद्यांविरुद्ध आंदोलन उभे करणार आहोत. याच या निमित्ताने मी संदेश देतो.